आज पहिल्यांदाच बालवाडीच्या मॅडमचे 2 ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी आले होते आणि ट्रायल म्हणून त्यांनी 2 दिले होते. हे जर चांगले बसले तर पुढचे देईल अशा त्या बोलल्या आणि त्यानंतर आवडता कलर आणि आवडतं फॅब्रिक म्हटल्यावरती मला तर ब्लाऊज शिवायची खूपच जास्त घाई झाली होती. पण ब्लाऊज जरासा तिरकस कट केला गेला होता, त्यामुळे कट करायला थोडासा प्रॉब्लेम झाला. ज्यावेळेस तुम्ही धागा घेता त्यावेळेस अस्तरला मॅचिंग घ्या, कारण की ब्लाऊजवरती थोड्याफार ठिकाणीच धागे दिसतात आणि अस्तरला मॅचिंग धागा वापरला की ब्लाऊजसुद्धा छान दिसतो. इथे ना ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आणि जेव्हा पण एका कस्टमरचे 2पेक्षा जास्त ब्लाऊज असतात त्यावेळेस अस्तर मी सोबत कट करते, त्याने वेळसुद्धा वाचतो. फायनल ब्लाऊज तयार झाला. मुंड्यामधली फिटिंग एकदम परफेक्ट आली होती आणि त्यानंतर जेव्हा पण तुम्ही हुक बसवता त्यावेळेस अशा पद्धतीने बसवायचे जेणेकरून की एक जरी हुक तुटलं तरी दुसऱ्या हुकाला काही इजा होत नाही. बऱ्याचदा मी ब्लाऊजमध्ये पाहिलं आहे की एका हुकाला अटॅच असे दुसरे हुक बसवतात, त्यामुळे असं होतं की एक हुक तुटलं की सगळेच हुक तुटत चालतात. तर चला, ही एक छोटीशी ट्रिक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आवडली असेल. भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत बाय.